हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज गुरुवार आहे आणि आता दुपारचे 2 वाजले आणि आत्ताच झोपून उठला अद्विक आणि आता खेळत होता। तर गॅलरीमध्ये आला होता म्हणून मग त्याला घेतला आणि इथूनच सुरुवात केली व्लॉगला। गुरुवार आहे, मिस्टरांना सुट्टी आहे, तर मिस्टर घरीच आहे, पण ते आता सध्या घरी नाही, ते बाहेर गेले। त्यांना प्यायची होती कॉफी, तर ते बाहेर कॉफी वगैरे आणायला गेले आणि सोबत शिवांश पण गेलेला आहे। शिवांश पण स्कूलमधून आला आणि तो पण पप्पांसोबत गेला बाहेर। 2 दिवस मस्त पाऊस होता, काल आणि त्या दिवशी 2 दिवस असा सारखा पाऊस आला। आज ऊन निघालेले आहे बघा, माझ्या किचनमध्ये ऊन येते इकडनं। तर संध्याकाळ होत आली की दुपारी संध्याकाळपर्यंत ऊन येते इकडनं खिडकीतून। तर तुम्हाला आता दिसतच नाही किचनमध्ये थोडीशी ऊन पडलेली आहे। आज ऊन निघालेली आहे, 2 दिवस तर पाऊसच होता आणि आज बरं वाटत आहे कारण तर मोकळं वातावरण आहे त्याच्यामुळे। अद्विक झोपून उठलेला आहे बघा, तर आता त्याला पण आता खाऊ पिऊ घालायचं बाकी आहे। तर मग आता आज ना बरेच कामं आहे, किराणा वगैरे आणायचं आहे आणि भाजीपाला पण आणायचा आहे। किराणा पुढच्या हप्त्यातही आणू शकतो, पण आता मकर संक्रांत आहे, काहीतरी गोड वगैरे आपण पदार्थ बनवतो, सणाच्या आधीच किराणा आणायचा, म्हणजे जे काही आपल्याला बनवायचं ते किराण्यामध्ये येऊन जातं नाही का, म्हणून। आणि मग भाजीपाला लागतच होता, भाजीपाला सगळा संपला होता, काल मी फ्रीज क्लीन करून ठेवला होता, भाजीपाला आणायचा आहे म्हणून। तर आज गुरुवार आहे, मिस्टरांच्या मागे बरेच कामं आहे, म्हणजे किराणा पण आणायचा आहे, भाजीपाला पण आणायचा आहे। तर चला मग मिस्टर आले की कॉफी बनवते। चला, तर मिस्टरांनी आणली आता कॉफी। तरी बघा एवढे पॉकेट घेऊन आलेत ते कॉफीचे, आणि आता दोघांना कॉफी लागते, तर 2 पाऊच मध्ये आमच्या दोघांची कॉफी होते। तर 2 पाऊच काढते, बाकी ते ठेवून देते। तर मी ना कॉफी आता मिक्स केली आहे दुधामध्ये थोडीशी, आणि नेहमी मी याच्याच पद्धतीने कॉफी बनवते, थोड्या दुधामध्ये कॉफी मिक्स करते, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही, आणि त्यानंतर मग पूर्ण दुधामध्ये मिक्स करते। दुधामध्ये साखर नव्हती टाकली कॉफी बनवायला, साखर टाकून। काय झालं तू? चला, जी कॉफी मिक्स केली होती ती टाकून देते दुधामध्ये। चला, तर कॉफी बनवून तयार आहे, आता आम्ही पितो आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी। तर चला, आता ना कॉफी वगैरे घेऊन झाली आहे आणि अद्विकला सुद्धा खाऊ घातलंय। तर मिस्टर गेल्यात किराणा आणायला आणि सोबत शिवांश पण गेलाय मागे मागे। ते किराणा घेऊन येईपर्यंत जे आता संध्याकाळचे थोडेफार काम आहे ना ते आवरून घेते, आणि मिस्टर आले की मग किराणा तुमच्यासोबत शेअर करते। मला तर जाताच येत नाही काही किराणा भाजीपाला वगैरे जास्त आणायला, कारण तर बाळामुळे। आणि जेव्हापासून माझी डिलिव्हरी झाली ना, डिलिव्हरीच्या आधी तरी जायचे भाजीपाला वगैरे तरी आणायचे, मी किराणा वगैरे मिस्टरच आणायचे, पण डिलिव्हरी झाली तेव्हापासून, म्हणजे आता 10 महिने होते, तर तेव्हापासून मिस्टरांनाच किराणा भाजीपाला जेही घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी लागल्या त्या आणाव्या लागत होत्या, आणि आता तेच आणतायत। एकच दास मी अद्विकला आणि शिवांशला घेऊन भाजीपाला आणायला गेले होते। तर आता आले मिस्टर किराणा घेऊन, एक पिशवी आणून ठेवली होती, दुसरी पिशवी खाली ठेवली होती, तर ते घेऊन येत आहे। तर किराण्याची पिशवी आधी आणली होती, हे गव्हाची पिशवी आहे, ज्यात गहू आणले होते किराण्यामध्ये, ते मिस्टर घेऊन येत आहे। तर 2दा त्यांना 4 मजले चढत यावे लागले, तर आता त्यांनी गव्हाची पिशवी आणली घरामध्ये। तर अशा पद्धतीने यांनी किराणा आणला आज। तर आता ना मिस्टरांनी किराणा वगैरे आणला, तर त्यांना थोडीशी भूक लागली, तर ते म्हणाले की काहीतरी कर। तर आता मी करणार आहे कच्चा चिवडा, एकदा पहिले केला होता, आता परत करणार आहे कच्चा चिवडा। तर तेल गरम करून घेतलंय मी, इथे कच्चं तेल टाकायला नको वाटतं चिवड्यामध्ये एवढं, म्हणून मग थोडंसं गरम करून घेतलंय, आणि सगळं चिवड्याला जे साहित्य लागतं ते सगळं घेतलंय सोबत। तर पटकन आता चिवडा करायला घेते आणि शेअर करते तुमच्यासोबत। तर चला, आता मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे मी। मुरमुरे हे ना गावाकडून आणलेले आहे। आता सगळं साहित्य मी जवळ घेतलंय, एकदा बसले की उठायचं काम नाही बनवायला। मिरची कांदे सगळं घेतलंय मी सोबत। काय केलं शिवू? पाडू नको ना, खूप दिवस झाले होते कच्चा चिवडा खाल्ला नव्हता, म्हटलं की आता करावं। कांदे खूप तिखट आहे। चला, आता याच्यात टाकते तिखट, मीठ, मसाला, शेंगदाणे टाकते पटकन। चला, आता
सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेते. मुरमुरे तसे चांगलेच आहे. त्याचा चिवडा खूपच मस्त लागतो. मला वेळेवर आता काय बनवायचं. असं झालं. चला मग आता आम्ही नाश्ता करून घेतो, त्यानंतर बोलू तुमच्याशी. तर आता मस्त चिवडा वगैरे खाऊन झाला आणि आता चिवडा खाऊन झाल्यानंतर मिस्टर चाललेत भाजीपाला आणायला. म्हणजे हप्ता 2 हप्त्याचा भाजीपाला आज ते घेऊन येतील. आणि इकडे ना ठेवला मी चहा. दुपारी कॉफी घेतली होती, तर आता संध्याकाळ झाली आणि चहा पाहिजेच आम्हाला तशी संध्याकाळची. आणि आता मिस्टर चालले भाजीपाला आणायला बाहेर, म्हणजे बाहेर जायच्या आधी चहा पाहिजेच. तर इथे काळी चहा ठेवली आहे मी. तर चला आता काळी चहा वगैरे झाली की चहा पिऊन घेतो. आणि त्यानंतर मग इथे किराणा आणून ठेवला आहे मिस्टरांनी. बघा 2 पिशव्या दिसते ना, तर इथे किराणा आहे. यावेळेनं थोडासा किराणा जास्त आणावा लागला. घ्या. चला तर मी आता चहा घेते. मिस्टर आता चालले भाजीपाल्याला, तर त्यांना ही पिशवी देते. ही मोठी आहे पिशवी, म्हणजे बऱ्यापैकी चांगला भाजीपाला येतो आणि जास्त भाजीपाला याच्यात मावतो. ही आता पिशवी मी काढली बाहेर, तर ही आता घेऊन जाते. भाजीपाला घेऊन येतील. मिस्टरांनी जो किराणा आणला होता आज, तो हा असा आहे. इथे गहू आहे. आईने जे गावाकडून गहू पाठवले होते ते संपले, तर मग आता ह्या किराण्यामध्ये गहू आणून घेतले. तर जास्त नाही आणले, 14 किलो गहू आहे. हे बघा गहू आहे. तर हे पाहिजे होते. आणि सोबत ना मिरची आणली आहे. माझ्या घरचा मिरची पावडर संपत आलाय, थोडंसंच बाकी आहे. तर मिरची पावडर विकतचा परवडत नाही, महागात पडतो आणि तो तिखट पण नसतो जास्त. त्याच्यामुळे मग म्हटलं की घरी मिरची पावडर बनवते. मिरच्या आणल्या, 1 किलो मिरच्या आणल्या. साखर आहे, तेल आहे, ही चहा पावडर आहे, शॅम्पूचे पॉकेट आहेत माझे, मला लागते ते. तुपाची बॉटल आणली अद्विकसाठी. आणि गरम मसाला, खोबरं, काजू बदामचे छोटे छोटे पॉकेट आणले, हळद, कोलगेट आणलं छोटंवालं, आणि शेंगदाणे आणले, आणि साबण आणला. ह्या बघा, ह्या कपड्याच्या साबण आहे, ह्या भांड्याच्या साबण आहे, हे आणल्या. आणि संतूर साबण आणले. मागच्या महिन्याच्या किराण्यामध्ये संतूर साबण आणले नव्हते, कारण तर घरी होत्या म्हणून. तर म्हणून आता संपल्या, घरच्या संपले संतूर साबण. तर मग म्हटलं की यावेळेस संतूर साबण आणाव्या. तर संतूर साबण सोबत एक डब्बा मिळाला, मस्त आहे, छान आहे. त्यामध्ये काही पण आपण सामान ठेवू शकतो. तर असो, तर यावेळी जास्त काय तर ती मला सांगते. थांब घे, हा डब्बा घे. अद्विक अजिबात सुचू देत नाही. या महिन्याच्या किराण्यामध्ये काजू बदाम जास्त आले. गुळ पण आणला या महिन्यामध्ये, कारण तर मकर संक्रांत जवळ आहे, तिळगुळासाठी गुळ पाहिजे होता. तर मग गुळ पण आणला. हँडवॉश संपला होता घरचा, तर ह्या संतूरचा हँडवॉश आहे. मी डेटॉलचा हँडवॉश सांगितला होता, त्यांनी संतूरचा हँडवॉश घेऊन आले. आणि लोणच्याची बॉटल आणली छोटी. लोणचं संपलं होतं, म्हणजे भरपूर महिने झाले लोणचं नाही घरी. पण या महिन्यामध्ये त्यांनी लोणचं आणलं, कारण पापड घरी काहीच नव्हते, तर यावेळेला त्यांनी पापड आणले. आणि हार्पिक नव्हतं घरी, हार्पिक संपलं होतं, हार्पिक आणलं. आणि हे आहे गिट्सचं गुलाबजामुनचं पॉकेट एक आणलंय. कारण मकर संक्रांत पण पुढं आहे. आणि याच महिन्यामध्ये माझा आणि माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे. कोणत्या तारखेला आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन मी तुम्हाला कधी आहे. तर पण आमचा बर्थडे याच महिन्यामध्ये आहे. तर जमलं तर बर्थडेच्या दिवशी आम्ही गुलाबजामुन करू, नाही तर मग मकर संक्रांतीला गुलाबजामुन करू. तर एवढा किराणा आणला या महिन्यामध्ये. 11 ते 12 जे सामान आहे ते आमच्या दर महिन्याच्या किराण्यामध्ये राहत नाही. तर हे एक ताचं सामान आहे. चला मग आता किराणा तुमच्यासोबत शेअर करून झाला. आता हा किराणा ठेवून देते. आणि मिस्टर गेलेत भाजीपाला आणायला, तर थोड्या वेळामध्ये ते भाजीपाला घेऊन येतील. पण आता अद्विक पण उठलेला आहे. तर आता मी संध्याकाळची कामं आवरून घेतलेली आहे. फक्त स्वयंपाक वगैरे बाकी आहे. तर आता स्वयंपाकाला पण सुरुवात करते. तर आता ना संध्याकाळचे सगळे कामं आवरून स्वयंपाकाला सुरुवात केली. वरण भात लावलाय कुकरमध्ये. चहा मांडू? आताच तुम्ही भाजीपाला आणायला गेले तेव्हाच पिऊन गेले हो. अजून मांडू? बरं. तर भाजीपाला घेऊन मिस्टर आलेत घरी. म्हणजे बघा शिवांश तिकडे खेळत आहे. अद्विकनं शिवांशच्या मागे मागे खेळत असतं बरं. पण शिवांशनं त्याला अजिबात व्यवस्थित खेळू देत नाही स्वतःजवळ, कारण तर शिवांश मोठा आहे. त्याला असं वाटतं की त्याच्या वयाच्या मुलांसोबत खेळलं पाहिजे, आणि अद्विकला असं वाटतं की दादासोबत खेळलं पाहिजे. तर तसं होतं त्यांचं दोघांचं. तर असं हे बघा, मिस्टरांनी इथे भाजीपाला आणला, तो इथे ठेवलाय मी.
काय काय आणलं ते बघावं लागणार. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात तर केली आहे. बघता तर भाज्यांमध्ये आत्ता भाजी करण्यासारखी भाजी कोणती आहे आणि त्याचीच आता भाजी करते. तर चला मग मिस्टर म्हणते की चहा ठेव परत. आता त्यांच्यासाठी थोडासा चहा ठेवते आणि त्यानंतर बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. मिस्टरांनी म्हटलं चहा ठेव, तर आता चहा ठेवते थोडासा. तुम्ही म्हणणार ताई किती वेळा चहा पिता? तसं मी एकटी असते ना तर 3 वेळा चहा पिते, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. आणि मिस्टर गुरुवारी दिवशी घरी असले की 4 वेळा चहा होतो, म्हणजे 1 वेळ जास्त चहा होतो. तर असं एकच दिवस होते 4 वेळ चहा, नाही तर मग रोज तर 3 वेळ चहा मी पिते. तर चहा मिस्टरांसाठी ठेवलाय, त्यांना चहा देते, त्यांच्यासोबत आता थोडासा मी पण घेते आणि मग परत माझ्या स्वयंपाकाला सुरुवात करते. मिस्टरांनी आता बघते काय काय आणलं. शेंगा मिठा. तर चला आता भाजीपाल्यामधून ना चवळीच्या शेंगा मी काढून घेतल्या. आता मी चवळीच्या शेंगाचीच भाजी करते. वरण आणि भात तरी ठेवल्यात शिजायला कुकरमध्ये. आता चवळीच्या शेंगाची भाजी करते आणि 1 टमाटर काढून घेतलं म्हणजे आताच्या भाजीसाठी. मग सगळ्या स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं की त्यानंतर मग सगळ्या भाज्या काढते ना फ्रीजमध्ये ठेवते. कारण तर मग आता बाळ पण खेळत आहे आणि मग तो त्रास देतो सारखा भाज्यांमध्ये येतो त्याच्यामुळे. तर चला आता चहाला उठलेली, मिस्टरांना चहा देऊन देते आणि भाजीसाठी शेंगा पण मी तोडून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. आता ना शेंगा वगैरे मोडून झाल्या आणि भाजी फोडणी देत आहे. इकडे वरण भात झाला आहे कुकरमध्ये आणि भाजी फोडणी देण्यासाठी साहित्य सुद्धा कट करून घेतले. कांदा, टमाटर, मिरची वगैरे सगळं. आता पटकन भाजी फोडणी देते. तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे बघा. तर इकडे साधं वरण आहे जे उकडत आहे आणि इकडे बघा वरणच आहे आणि इकडे आपली चवळीच्या शेंगाची भाजी, चपात्या. तर आता असा सगळा स्वयंपाक करून तयार आहे. फक्त आता जेवण करायचं बाकी आहे. जेवण पण करून घेतो. तर अजून एवढा भाजीपाला आणला, मेथी आणली, कोथिंबीर आणली, वाल आणले, वांगे आणले, ही भेंडी आहे आणि हे घेवडा आहे, पत्ताकोबी आहे, फुलगोबी आहे, लवकी, मिरच्या, टमाटर एवढे हा भाजीपाला आणले. बटाटे, लसूण आणि कांदे हे सगळं आणलं आहे आजच्या भाजीपाल्यामध्ये. तर चला आता एवढा भाजीपाला आणला. हा भाजीपाला ठेवून देते फ्रीजमध्ये. मेथी आणि कोथिंबीर निवडून घेते. चला तर मग आता ना ही मेथी आहे आणि कोथिंबीर आहे, ही पटापट्टीनं निवडून ठेवते. आणि मी मेथी निवडताना ना देठ जास्त टाकते, तर मला आवडते देठ जास्त टाकलेली भाजी. तर आता ना मेथी आणि कोथिंबीर निवडून झाले. मेथी मी धुवून ठेवली कारण मला उद्या सकाळी भाजी करायची म्हणून मेथी आता मी धुवून ठेवली. आणि कोथिंबीर ओली होती म्हणजे पाणी धरून होतं, म्हणून मग कोथिंबीर आता मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही, तिला बाहेरच ठेवणार आहे आज रात्रभर. उद्या सकाळी मग एका पिशवीमध्ये भरून तिला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. रात्रीचे 12:30 वाजले. तर महिन्यातले 2 गुरुवार, ज्या दिवशी किराणा भाजीपाला एका दिवशी आणतो तो गुरुवार आणि ज्या दिवशी भाजीपाला येतो म्हणजे 1-2 हप्त्याचा भाजीपाला मी भरतो तो गुरुवार. 2 गुरुवार मला सगळ्यात जास्त उशीर होतो. बाकी पण दिवस मला उशीरच होता, 11-11:30 वाजता तर सगळं आवरायला. आणि गुरुवार दिवस ना सुट्टीचा दिवस असतो, पण फक्त घरात म्हणजे असं बाहेर वगैरे जाणं किंवा काही असं काहीच नसतं. तर घरात राहा, आठवडाभर पण घरात राहा, सुट्टीच्या दिवशी सुद्धा घरात राहा, असाच दिवस जातो. जाऊ. तर चला आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत